आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। यवतमाळ घटनेचा सातपूरमध्ये निषेध, तर गावकऱ्यांच्या वतीने सातपूर पोलिसांना देण्यात आले निवेदन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर काळी शाई फेकून जी विटंबना केली आहे, त्याच्या निषेधार्थ सातपूर गावकऱ्यांच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवत सातपूर पोलिसांना घटनेबाबत निवेदन देऊन निषेध नोंदवला। अरे फुलेंच्या दानावरच उभी राहिली हे देशातली बाई, तुझी आणि माझी आई। मित्रा, होत नाही रे आभाळ काळ, त्याच्या दिशेने फेकून शाई। यवतमाळमध्ये ज्या महापुरुषाने सर्व स्त्रियांना शिकवलं, लेखणी हातात घ्यायला शिकवलं, त्या लेखणीचं काळ जर फेकून जर महात्मा फुले काळे होत असेल तर तुझ्यासारखा मूर्ख माणूस या जगात कोणीच नाही। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। जय ज्योती, जय जय क्रांती। ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अनेक संत महात्मे असतील, या सर्व संतांनी महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला, हा देश घडवला आणि आज त्यांच्या विचारावरच खऱ्या अर्थाने हा देश चालू आहे। परंतु काही जे माथेफिरू लोक आहेत, काही जे जातीवादी सैतान आहेत, त्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरती शाई फेकली आणि त्यांना काळा करण्याचा प्रयत्न केला। अरे पण मी जो माथेफिरू आहे त्याला सांगू इच्छितो, काही तुझी आई बहीण असो, बायको असो, कोणी आत्या असो, मावशी असो, हे कोणामुळे प्रगत झालेले का ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अधिकार दिला। जे चूल आणि मूल या पलीकडे कुणी स्त्रिया जात नसायच्या, त्यांना शिक्षणाचा अधिकार देऊन या देशात आज त्यांना उच्च स्थानाचं पद दिलेले, कोणी कलेक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, इतकंच नव्हे तर कोणी या देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती झालेला आहे। आणि अशा स्त्रियांना शिकून सुद्धा जर तुम्ही अशा या थोर नेत्यांवरती, थोर पुरुषांवरती जर शाही मानून त्यांचा अवमान करत असेल तर हे अतिशय निषेधार्ह आहे। म्हणून या सर्व गोष्टीचा मी काळे फाउंडेशनच्या वतीने, सातपूर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जो कोणी हा माथेफिरू असेल त्याला कडक शासन करावं ही शासनाला मी विनंती करतो। जय भीम, जय क्रांती, जय क्रांती, जय जय फुले, जय क्रांती, जय ज्योती। काल यवतमाळमध्ये जी घटना घडली त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या बिनडोक माथेफिरूला असे चॅलेंज करतो, तुझ्या जर हिंमत होती तर तू त्या महापुरुषाच्या समोर जाऊन शाई फेकायला पाहिजे होती, परंतु तू मागून शाई फेकली। अरे एड्या, त्यांच्या समोर आणि तुझी हिंमत नाही आणि मागून कारवाया करतो। आम्ही सातपूर पोलिसांना येऊन तिथल्या साहेबांना एकच विनंती केली आहे, या माथेफिरूला अटक करून याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि याला ताबडतोब अटक करा आणि आज याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मी सर्व महाराष्ट्रातील तमाम महात्मा फुले प्रेमींना अशी विनंती करतो की प्रत्येकाने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर मार्गाने जाऊन याचा निषेध करून प्रत्येक ठिकाणी गुन्हा नोंदवा। जसं आम्ही आज सातपूर पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे तसं आपणही त्या ठिकाणी नोंदवा आणि या माथेफिरूला ताबडतोब अटक करून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा ही आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती, जय भीम, जय ज्योती। यवतमाळला झालेल्या या घटनेचा आम्ही या ठिकाणी सातपूरकर जाहीर निषेध करतो। आत्ताच दीपक भाऊनी तसेच काका काळे यांनी जे सांगितलं ते जर खरंच त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन या ठिकाणी शाई फेकायची होती, परंतु त्यांनी मागे येऊन शाई फेकली। म्हणजे तुमची हिंमत नाही आहे। जो महापुरुष आहात त्यांचा फक्त या ठिकाणी पुतळा ठेवलेला आहे, त्या पुतळ्याला सुद्धा तुम्ही त्याची विटंबना करतो, म्हणजे तुमची हिंमत नाही आहे। जर तुमची हिंमत असेल तर त्यांचे अनुयायी आजही या ठिकाणी आहे, तर त्यांच्या समोर येऊन त्यांचा निषेध करावा असं मी त्याला चॅलेंज करतो आणि याचा जाहीर निषेध करतो। या प्रसंगी उपस्थित दीपक मौले, सुभाष भंदुरे, राजेंद्र सोनवणे, गोरख भंदुरे, एकनाथ भंदुरे, मधुकर काश्मीरे, रामदास बनकर, तानाजी काटे, संजय भंदुरे, किसन शेवकर, सुनील मौले तसेच काळू काळे आदी सातपूर ग्रामस्थ उपस्थित होते। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। DPA न्यूज मराठी, जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। DPA न्यूज मराठी।